मित्रांनो, मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी धावत्या लोकल ट्रेनमधून आज 8 जण खाली पडले. पण कसे काय? मित्रांनो, यामध्ये 2 ट्रेन्स इन्व्हॉल्ड आहे. एक जे कसाराकडे चालली होती आणि दुसरी लोकल जी CSTMकडे चालली होती. आणि जे ऑफिशियल्सनी सांगितलं त्यानुसार जे क्राऊड आहे लोकल ट्रेनमध्ये पीक टाईममध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप जास्त क्राऊड होऊन जातो. आणि खूप जास्त क्राऊड असल्यामुळे बरेचसे लोक दरवाजाजवळ उभे राहतात आणि असे उभे राहतात की ते समजून घ्या की 1-2 बोटावर उभे आहेत पायाच्या. तर अशा परिस्थितीत जे 2 लोकल ट्रेन जी विरुद्ध दिशेने चालली होती, तर मुंब्रा स्टेशनजवळ जे लोक दरवाजाजवळ उभे होते, तर त्यामध्ये टकराव झाला आणि टकराव झाल्यामुळे जे लोक आहे ते खाली रेल्वे ट्रॅकवर पडले. मित्रांनो, सरकारने याची जबाबदारी घेऊन जे चेंजेस आहे ते लवकरात लवकर आणले पाहिजे. तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जे सरकारने केली पाहिजे, जितके पण लोकल ट्रेन्स आहे त्यामध्ये जे ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर असते ते आणले पाहिजे. आता जे फक्त AC लोकल ट्रेनमध्ये अवेलेबल आहे ते प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये आणले पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे क्राऊड मॅनेजमेंट आहे ते सुद्धा सरकारने प्रॉपर प्रकारे केलं पाहिजे. आता आपण बघतो की इतकं जास्त क्राऊड होऊन जाते की म्हणजे ते लोकल ट्रेनमध्ये इतके लोक चढणं हे शक्यच नाही आहे. तर अशा परिस्थितीत AIचा वापर करून क्राऊड मॅनेजमेंटसुद्धा केल्या जाऊ शकते. आणि तेही पर्टिक्युलर स्टेशन्स असतात जिथे आपल्याला खूप जास्त गर्दी बघायला मिळते. ठाणे स्टेशन आहे, खूप जास्त गर्दी असते. मित्रांनो, रोजचे 6 मिलियनच्या जवळपास लोक लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करतात आणि त्यांच्या जीवाला अशा प्रकारे धोका होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर जे चेंजेस आहे ते आणले पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कुठकुठले चेंजेस सरकार आणू शकतात? या बाबतीत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.